नमस्कार. Recording in progress. आज आपलं बुधवारच्या ध्यान सत्रातलं 142व ध्यान आहे. आपण ध्यानाला तर सुरुवात करतोय, त्याच्यासाठी डोळे मिटून घ्यायचे. चष्मा काढा ज्यांचे आहेत त्यांनी. श्वासाची जाणीव. श्वास येतोय जातोय, फक्त बघायचंय, बदलायचा नाहीये. घेताना कसा वाटतोय, सोडताना कसं वाटतंय. सगळे मास्टर्स इथे आहेतच, त्यांचं स्मरण करायचं आणि ते आपल्या ह्या संपूर्ण ध्यानाच्या प्रक्रियेत रक्षण करणार आहेत आणि मार्गदर्शनही करणार आहेत. आणि मध्ये कुठल्याही क्षणी असं वाटलं आपल्याला काही कळत नाहीये, काही लक्षात येत नाहीये, तर मास्टर्सना परत एकदा आवाहन करायचं की पुढचा मार्ग दाखवा मला. कुठलेही आपले नाही नाही, पूर्वज नाही, देवी देवता, इष्टदेव होणे. आपल्याला आपल्या सहस्रारातून डोक्यावरून एनर्जीचा वर्षाव होतोय अशी कल्पना करायची. युनिव्हर्स कडनं विश्वाची अख्खी एनर्जी आपल्याकडे आहे. ती एनर्जी मग ती कुठल्याही रंगाची तुम्ही घ्या, ती येते आणि शरीरात सगळीकडे पसरते. तिचा मार्ग जाणवतोय का? आणि देहात त्या एनर्जीने प्रवेश केल्यावर त्याचा रंगही बदलतोय. बाहेर न येणारी आपण जी इमॅजिन केली आहे त्याचा आत गेल्यावर रंग बदललेला आहे. त्या रंगाची जाणीव ठेवायची आणि शरीरात संपूर्ण शरीरात पायापर्यंत ती एनर्जी जातीये आणि सगळीकडे सारखा रंग नाहीये. खूप वेगवेगळे रंग दिसत आहेत, आपल्याला जाणवत आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रंगाचा प्रसार होतोय. आणि तोच आपण बघायचा आहे. आज रंगपंचमी पण आहे, तर आपल्या शरीरातच ही रंगांची उधळण होतीये आणि त्यातला कुठला तरी एखादा रंग आपल्याला खटकतोय, नाही आवडलेला, तरी तो आहे शरीरात. तो कुठे आहे बरं? आयडेंटिफाय दॅट. बघायचंय कुठे आहे तो रंग. डोक्यापासून तळव्यापर्यंत संपूर्ण शरीरात कुठेतरी तो आहे. आपला प्रॉब्लेम एरिया आहे तो. शारीरिक प्रॉब्लेम असेल, इमोशनल असेल, पण त्या ठिकाणी आपल्याला तो आत्ता जाणवतोय आणि त्याचा रंग आपल्याला आवडत नाहीये. तो रंग नक्की कुठला आहे हे लक्षात येत आहे का? आणि त्या रंगाचं एक रूप पण आहे. कुठल्या रूपात आहे तिथे? तो प्रॉब्लेम एरिया आहे, तर तिथे गोल आहे, काटेरी आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, का वेडा वाकडा आहे. आणि इमॅजिन करायला हरकत नाही, त्या प्रॉब्लेमला काहीतरी आपण रूप देतोय आणि रंग तर आहेच. रंग आपल्याला आधी जाणवलाय.
आणि त्याची व्याप्ती किती आहे, त्याच्यात अधिक खोल शिरायचं आहे, आणि तो मोठा होतोय का लहान होतोय, काय होतंय नक्की. तो जो आकार आहे तो कडक आहे का मऊ आहे. आपल्या प्रॉब्लेमचाच एक छोटासा, छोटी गाठ म्हणू, एक गोळा म्हणू, असं काहीतरी आहे शरीरात. त्याला आपल्याला स्पर्श करता येतोय का? आणि स्पर्श केल्यावर काय होतंय, तो फुटतोय का वेदना होत आहेत. आणि त्या रंगाचं काय होतंय, स्पर्श केल्यावर तो रंग बदलतोय का चिघळतोय, तो रंग वेडावाकडा होतोय. आणि त्यावेळेस आपल्याला शरीरात काय जाणवत आहे आणि आपल्या भावना काय आहेत ह्याची पूर्ण जाणीव ठेवायची. बॉडी सेन्सेशन्स काय आहेत, तिथे काही थरथरताय, दुखताय, टोचताय, खूप जड वाटताय, खूप तरल वाटताय. जे काय होत असेल ते पूर्णपणे जगायचंय. आणि त्याच्याच बरोबर त्या रंगाची, आकाराची जाणीव ठेवायची. त्याच्यातही बदल घडतोय, जसजशी आपल्याला आपल्या बॉडी सेन्सेशन्सची आणि भावनांची जाणीव होते, तसतसा तो रंगरूप पण त्याचं बदलत आहे. तो विरळ होतोय का अधिक दाट होतोय, घट्ट होतोय का सैल होतोय. आता परत त्याला स्पर्श करून बघायचंय आणि परत काय जाणीव होते, काही कमी होत झालेत वेदना किंवा जो त्रास वाटत होता तो, का तेवढ्याच आहेत. आणि ही जी गाठ आहे ही सुटण्यासाठी, मोकळी होण्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका रंगाचाच वापर करायचा आहे. कुठला बरं रंग आपल्याला वाटतोय की इथे द्यायला पाहिजे रंग. आपल्याच शरीरात आहे, आपण विश्वातनं भरपूर ऊर्जा घेतलीये आणि ती शरीरात शिरल्यावर त्याचे विविध रंग तयार झाले. त्याच्यापैकी आपल्याला जो भावलेला रंग आहे किंवा आत्ता ह्या ठिकाणी जो आवश्यक रंग आहे, त्या रंगाची जोड द्यायची आहे. त्या रंगाचा स्रोत तिथे निर्माण करायचा आहे. आणि त्यांनी ती जी गाठ आहे ती मोकळी होते, विरघळते. काय होत आहे नक्की. आणि त्याच्या जोडीला असलेले आपले बॉडी सेन्सेशन्स आहे, आपल्या भावना आहेत, त्याचं काय होत आहे. अधिक मोकळं वाटतंय, अधिक आनंदी वाटतंय, अधिक शांत वाटतंय, का गोंधळ वाढलाय असं वाटतंय. जे काय होत असेल त्याची पूर्ण जाणीव ठेवायची. आणि आता आपण तो दुसरा रंग त्याच्यात मिसळलाय, तर आता त्याचा आकार काय झालाय, त्याचं रूप काय आहे. आधीसारखंच आहे का काही बदल घडलाय. एकदम कदाचित पटकन बदल घडेल किंवा कदाचित हळूहळू घडत असेल. ती जी काय प्रक्रिया चालली आहे ती आपण पूर्णपणे अनुभवायची आहे. आणि कसं वाटतंय त्यावेळेस तेही बघायचे, आपल्या भावना काय आहेत. ही गाठ मोकळी होताना आपल्याला एकदम स्ट्रेस गेल्यासारखा वाटतोय का एकदम रिलॅक्स वाटतंय, त्या शरीराच्या भागात काय जाणीव होतीये. काही दडपण गेल्यासारखं वाटतंय, काही भार उचलल्यासारखं वाटतंय, का अजूनच गोंधळ वाढलाय. आपल्याला जर का वाढताय असं वाटत असेल तर त्याच्यात आपल्याला आता जसं जसं सुचेल तसतसे रंग त्याच्यात ऍड करायचे. सगळे रंग हे विश्वाचेच रंग आहेत. पण तिथे कुठला तरी कमी पडतोय म्हणून आपल्याला त्रास होतोय.
आणि आपल्याला अंतरंगात नक्की माहिती आहे तिथे काय करायला हवंय, कुठल्या रंगाची जोड द्यायला हवी. नुसता तो रंग तिथे आपण प्रस्थापित केला की सगळं चित्र बदलणार आहे, संपूर्ण अंतरंग बदलणार आहे आपलं. आणि श्वासाचीही जाणीव ठेवायची आहे. तो रंग तिथे आपल्याला श्वासावाटेही पोचवता येईल, मनाने पोचवता येईल. इमॅजिन करता येईल की तो ब्रशनी ऍक्च्युली तिथे रंग देतोय, आपण बदलतोय, मिक्स करतोय कलर्स. शाळेत जशी आपण चित्र काढताना पॅलेट मध्ये कलर्स मिक्स करायचो, तसे मिक्स करून तिथे कलर्स देतोय. खूप सुंदर आपल्या आयुष्याचं चित्र होत आहे. आपला जो कुठला त्रास, आपल्याला जी नको असलेली गाठ आहे, नको असलेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यात आपण रंग घालून तो बदलायचा आहे आणि त्याचं खूप सुंदर चित्र तयार करायचंय. तिथलीच ऊर्जा वापरायची शरीरातलीच, आणि त्याच्या जोडीला वैश्विक ऊर्जा रंगाच्या स्वरूपात वापरायची, आणि संपूर्ण आपलं चित्र बदलणार आहे. हे जर का आपलं थोडस मोकळं झालंय असं वाटत असेल, तर तिथेच आजूबाजूलाही शरीरात बघायचंय अजून कुठे त्रास आहे का, आणि तिथे पण ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करायची आहे. आता आपण एकदा केली आहे, त्यामुळे आता पटकन आपल्याला ते कळणार आहे आणि जमणार आहे करायला. अजून पण शरीरात कुठेतरी त्रास आहे, मनात आहे, कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम असू दे, तिथे हीच प्रक्रिया आपण करायची. त्याचं रंगाच्या स्वरूपात चित्र बघायचं आहे, काय आहे, काय कलर द्याल तुम्ही त्या प्रॉब्लेमला. नुसतं तुम्हाला दाखवायचं आहे कोणाला माझा हा प्रॉब्लेम, जस्ट इमॅजिन दॅट कलर. आणि तो प्रॉब्लेम घालवण्यासाठी दुसरा कुठला कलर तिथे ऍड करणार, आणि कलर ऍड करता करताच आपल्या लक्षात येईल त्याचा आकार बदलतोय, त्याची घनता बदलते, अधिक विरळ होतोय, मोकळा होतोय. तिथे आपण जागा निर्माण करतोय. जे खूप त्रासदायक घट्ट झालेलं होतं सगळं, ते अधिक मोकळं होत आहे. नुसते वेगवेगळे रंग भरल्याने तिथे अधिक छान ते चित्र दिसतंय सगळं. खूप आल्हाददायी, आनंददायी चित्र दिसतंय. तर आपण ते नवीन जे चित्र आपलं स्वतःच तयार केलंय अंतरंगातलं, आपल्या प्रॉब्लेमचं बदललेलं स्वरूप आहे. आता त्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेली जी ऊर्जा होती ती आता आपल्याला मिळाली आहे. एक नवीन स्रोत आपल्या शरीरातलाच, आपल्या अंतरंगातलाच आपल्याला हाती लागलाय. आणि त्याच ऊर्जेच्या स्रोतांनी आपण बाकीही आपल्या शरीरात, मनात, भावना कोशात, जिथे जिथे आपल्याला बदल करायचे तीच ऊर्जा वापरायची. आणि त्यांनीही खूप मोठे बदल घडत आहेत. दिसायला छोटे असले तरी सगळे मिळून एकत्रितपणे खूप मोठा बदल आपल्यात घडतोय. प्रत्येक आपण श्वासागणिक आपल्यात बदल घडतोय. प्रत्येक रंगाच्या एक एक थेंबानी आपल्यात बदल घडतोय. त्या रंगांची ऊर्जा आपल्याला मिळते. आणि अंतरंगात आपल्याला खूप वेगवेगळे रंग आता दिसत आहेत. खूप सुंदर आहेत रंग, आल्हाददायी आहेत, प्रसन्न वाटतंय, खूप ऊर्जा आहे त्याच्यात.
आणि त्यांनीही आपल्याला खूप मदत होतीये की इतर जे बारीक सारीक आपल्याला रोजच्या दिनचर्येत आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत ते सहजपणे आपण त्याच्यात विरघळवून टाकू शकतोय. ती ऊर्जाच कामी येते. आता आपलं शरीर म्हणजेच आपण एक वेगळे रंगांचाच खेळ आहे असं इमॅजिन करायचंय. संपूर्ण शरीराचा आकार आपल्या आतून बाहेरून खूप रंग आहेत. कसे आहेत बरं ते? आपण सुरुवातीला इमॅजिन केलं कलर्स. आपण डोक्यामधून सहस्रारातून ऊर्जा घेतली आणि ती शरीरात वेगवेगळे रंग धारण केले. ते रंग आणि आत्ताचे रंग ह्याच्यात काय बदल काही झालाय का? का तेच आहेत रंग? आणि अधिक चांगल्या पद्धतीने त्याच्यात कशा प्रकारे आपल्याला बदल करता येणार आहे? आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, आत्तापुरती नाहीये. आयुष्यभर आपण हे असं करू शकणार आहोत. आपली स्वतःसाठी रंगपंचमी आयुष्यभर असणार आहे. स्वतःच आपलं अंतरंग आणि बहिरंग हे राधाकृष्णाचं जे स्वरूप आहे तिथे आपली रंगपंचमी खेळतोय आपण. त्यामुळे दोघेही आनंदी आहेत आणि दोघे एकमेकांना मदत करतायत, आपलं अंतरंग आणि आपलं बहिरंग. आपल्याला उन्नतीच्या मार्गावर अधिक चांगले अनुभव येण्यासाठी, अधिक चांगल्या अनुभूती मिळण्यासाठी आपण अधिक सक्षम होतोय. आणि मास्टर्सचं आपल्याला वरदान आहेच, ते आपल्या बरोबर आहेत. आपले इष्ट देवी देवता बरोबर आहेत. आपल्याला अजूनही काही एखाद्या शरीराच्या भागात प्रॉब्लेम वाटत असेल तर मास्टर्सना प्रश्न विचारायचे आहे की ह्याच्यासाठी मी काय करता येईल, मला कुठला रंग वापरू, कशा प्रकारे बदलू. आणि त्यांच्या मदतीने खूप पटापट गोष्टी घडणार आहेत. आणि त्यांच्याकडून आपण स्वतःसाठी काहीतरी संदेश पण घ्यायचा आहे, सम मेसेज, की माझा हा मेन प्रॉब्लेम आहे, त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मी काय करायला हवं किंवा काय नको हे ते सांगणार आहेत आपल्याला. त्यांना आपण प्रश्न विचारला की त्याचं उत्तर देणार आहेत ते. त्यामुळे प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या घटनेला माझ्यासाठी कुठला रंग जास्ती छान आहे आणि तो कुठल्या प्रकारे मी वापरू. मनाने तो फक्त वापरायचा आहे का कपड्याच्या स्वरूपात का खाण्याच्या स्वरूपात, काय करायचंय त्या रंगाचं नक्की. आणि मास्टर्स आपल्याला उत्तर देत आहेत ते आपल्याला पूर्णपणे कळत आहे, आपल्या लक्षातही राहणार आहे आणि आपण त्या आचरणातही आणणार आहोत. त्याच्यासाठी मास्टर्स कडनंच आपण आशीर्वाद घ्यायचे आहेत की हा जो मेसेज आहे, मी आता काय करायला हवं त्याप्रमाणे मला वागण्याची ऊर्जा मिळणार आहे, अशी शक्ती मिळणार आहे आणि योग्य मार्ग मला दिसतोय. आणि मास्टर्स भरपूर आशीर्वाद देत आहेत. तो पण पूर्णपणे आत्मसात करतोय त्यांचा आशीर्वाद. आणि अगदी सावकाश आता आपण वर्तमानात परत यायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण परत येतोय. त्यामुळे एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळाली. त्याच्यासाठी मनापासून त्यांना नमस्कार करायचा आहे.
आणि अगदी सावकाश डोळे उघडायचे. त्याच्या आधी दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. त्याची मध्ये डोळ्याला द्यायचे, डोळ्यावर ठेवा. तिथेच थोडेसे डोळे उघडमीट करा. ते करताना आपल्याला फक्त काळोख दिसतोय का रंगही दिसतायत बघा जरा. आणि अगदी सावकाश पूर्णपणे डोळे उघडायला हरकत नाही. आणि थोडस पाणी प्या.